20 पायऱ्या पण नाही चढल्या आई आणि आता जायला दम लागलाय. मी आधीच बोललो खूप पायऱ्या चढायचं आहे, तर बोलली जाऊ. तरी पण मी शूज घालून घेऊन आलो आईला. गाईस, आईला मी डॉंकी वॉक शिकवतो आहे. असा क्रॉसमध्ये चालायचं जेणेकरून थकवा नाही लागत. आणि मोस्टली चालताना तोंड बंद ठेवायचं. बघून झाले प्लेस आईची आणि माझी. आणि ही 1 डे ट्रिप तुम्ही करू शकता. म्हणजे हार्डली 2-3 तास लागतात बदलापूरमध्ये या प्लेसला तुम्हाला एक्सप्लोअर करायला. जस्ट निघालो आहे आणि त्या साईडला मस्त असा सनसेट होतो आहे. हाफ एक्सरसाइज झाला आहे, हाफ बाकी आहे. आणि मज्जा येते आहे. फर्स्ट डे, न्यू इयर आणि मी जिमला आलो आहे. हे एक नंबर वाटतं. तुम्ही पण जिमला जा आणि मस्त अशी एक्सरसाइज करा. हे जे बनलं आहे ना, सवय झाली ती एवढं झणझणीत झालं एक नंबर. कमी एकदा सवय लागली. गाईस, नवीन शूज आणि हे जुनी आई. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आईसाठी लास्ट व्लॉगमध्ये आम्ही शूज घेतलेले. ते आई आज शूज घालते आणि माझ्यासोबत फिरायला येते बाहेर. मोस्टली आम्ही एकतर बदलापूरला जाणार आहोत किंवा कल्याणला जाणार आहोत. माहीत नाही कुठे जाऊ, पण जाणार आहोत. आणि येताना आपल्याला डीमार्टमधून यायचं आहे, कारण घरचं राशन सगळं संपलं आहे. आपल्याला राशन घेऊन यायचं आहे. बाय द वे, विश यू व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू गाईज. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मजेत असायला पाहिजे. मी नागेश्वर स्वागत करतो तुमचं या नव्या कोऱ्या वर्षामध्ये, ॲज वेल ॲज माझ्या या यूट्यूबच्या व्लॉगमध्ये. ठीक आहे. आणि बाय द वे, नवीन वर्षाचं रिझोल्युशन माझं सांगतो. ज्या दिवशी पण मी व्हिडिओ शूट करेल, मोस्टली त्याच दिवशी एडिट करून अपलोड करेल किंवा नेक्स्ट डे. हे आपलं या वर्षीचं रिझोल्युशन आहे. आणि नवीन आणि बाय द वे, आई मला ना भीमा कोरेगावला जायला सांगत होती. मी आणि आई जाणार होतो, पण अनफॉर्च्युनेटली तिकडे खूप गर्दी असते 1 तारखेला. बिकॉज तो बुद्धिस्ट लोकांसाठी किंवा आमच्यासारख्या यंग जनरेशनसाठी तो एकदम महत्त्वाचा दिन मानला जातो. ठीक आहे. आज 208वा भीमा कोरेगाव शौर्य दिन आहे. त्याच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. तर आता जाऊयात आपण बाहेर. गाडी न्यूट्रल नाही आहे. गाडीला पण नवीन वर्षाचं आपल्याला वॉश करायला पाहिजे असं वाटतं, कारण गाडी खूप घाण झाली आहे. तरी मी एक छोटासा कापड घेऊन त्याला पुसून घेतलं आहे. फुल JCBची खुदाई आहे आमच्या गल्लीमध्ये. कंप्लीट आता 15 दिवस झाले. मागे बिल्डिंग दिसते ना, इकडे घराची एन्क्वायरी करायची आपल्याला. काय प्राईस आहे? तर आपल्या बजेटमध्ये असेल तर आपण येऊ शकतो. आपण निघालोय बदलापूरला जायला. आणि भाई साहब, काय एवढी लाईन! आज नवीन वर्षाचं दर्शन घेण्यासाठी एवढी लाईन आहे भाई साहब. ही जी तुम्ही लाईन बघताय ना राईट साईडला, ही शिव मंदिरमध्ये दर्शन घेण्याची लाईन लागलेली आहे. आणि या साईडला बघा पोलिसांचा बंदोबस्त आहे. मागच्या साईडला आहे शिव मंदिर, प्राचीन कालीन शिव मंदिर अंबरनाथ. रात्री मी आणि महेश इथे आलेलो असाच एक फेरफटका मारायला. आणि आज मी आईसोबत जातोय बाहेर. आता आपण या अंबरनाथच्या टर्निंगला आलो. इकडून लेफ्टला बदलापूरला जातो. ॲक्च्युली चेन थोडीशी आवाज करत होती म्हणून मी इथून ना ऑइल करून घेतलं चेनला लगेच. आणि आता आपल्याला जायचं बदलापूरला. आपण आता डायरेक्ट बदलापूरच्या त्या पॉईंटला भेटूया. त्या समोरच्या गाडीवरती बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सिग्नेचर आहे आणि लिहिलं आहे द सिग्नेचर दॅट चेंज मिलियन्स ऑफ लाईफ. आणि आता आपण बदलापूरच्या डीमार्टच्या इथे पोहोचलोय. जाताना आपल्याला इथेच जायचं आहे. ऑलमोस्ट 10 मिनिटामध्ये आम्ही आता पोहोचू. गाईस,
जे तुम्हाला समोर तिकडे पॉईंट दिसतो ना तो, तर आपण तिथे जायला आलोय. हा सुद्धा नाही म्हणले. 20 पायऱ्या पण नाही चढली आई आणि आता जायला दम लागलाय. मी आधीच बोललो खूप पायऱ्या चढायचं आहे, तर बोलली जाऊ. तरी पण मी शूज घालून घेऊन आलो आईला. गाईस, आईला मी डॉंकी वॉक शिकवतोय. असा क्रॉसमध्ये चालायचं, जेणेकरून थकवा नाही लागत. आणि मोस्टली चालताना तोंड बंद ठेवायचं. ॲक्च्युली तोंड बंद ठेवून चाललात ना तर तुम्हाला कमी दम लागतो. आणि आता ऑलमोस्ट आपण 200 पायऱ्या चढलो आहे. इफ यू कॅन सी, इथे इंडिकेटर आहे 200 पायऱ्या. आणि आई अजून पण क्रिस क्रॉस इकडून तिकडे चालते. तिथे आहेत 250 पायऱ्या. आम्ही 200 पायऱ्यापासून सुरुवात केलो. 25 पायऱ्या चढली नसेल, दम लागतो आईला. आणि मी तिला सेम डॉंकी प्रोसेस शिकवते, पण तिला ऐकायचं नाही आहे. तिला तिच्याच मनाचं करायचं आहे. गाईज, ऑलमोस्ट आम्ही आलो इकडे आणि 450 पायऱ्या ऑलरेडी आमच्या चालून झालेल्या आहेत. आणि आता 50 राहिल्यात. 50 किंवा 100 असतील मोस्टली. आणि यू कॅन सी तिथे समोर ते प्लेस आहे. आणि या ठिकाणी सूर्य पण मावळतो आहे. इकडून जो माथेरानच्या डोंगराच्या वरती जो सनसेट होतो ना, तो पण बघायला भेटेल आय थिंक, जर आपण इकडे अर्धा तास वेट करूया त्यानंतर. आणि आईची हालत बेकार झालेली आहे. मला तर नॉर्मल आहे, मला काय वाटत नाही. आईला मी बोललो आपण एकदा कळसुबाईला जाऊ, पण जर इकडे 500 पायऱ्या करायला अशी वागत असेल तर कळसुबाईला काय होणार. सो बेटर नो ट्रिक्स विथ आई. त्या ठिकाणी जायचं आपल्याला. ऑलमोस्ट 1 वर्षानंतर मी इकडे आलो आहे. सेम ब्लॉग तुम्हाला 1 वर्षापूर्वीचा इथे मी आय बटनमध्ये लिंक देतो, तुम्ही बघू शकता. आणि समोर माथेरानची रेंज आहे. मला काहीच दिसत नसेल. आणि त्या साईडला तुम्ही बघताय ते आहे बारवी धरण. आणि हा आहे मंदिराचा कळस. गाईज, आईचं दर्शन घेऊन झाले. मी मस्त फिरलो इकडे थोडा वेळ. आणि आता सनसेटसाठी आम्ही काही इथे थांबणार नाही. आम्ही डायरेक्टली पायऱ्या उतरून घरी जाणार. बघून झाले प्लेस आईची आणि माझी. आणि ही 1 डे ट्रिप तुम्ही करू शकता. म्हणजे हार्डली 2-3 तास लागतात बदलापूरमध्ये या प्लेसला तुम्हाला एक्सप्लोअर करायला. आणि आता आपल्याला जायचं आहे रिटर्न. आपण निघूयात आता. 5:20 झालेले आहेत आणि आपण 550 पायऱ्या उतरायला घेतलं. बघूया किती मिनिटामध्ये आपण खाली पोहोचतोय. आरामात. गाईस, आई काय मला आज ऐकत नाही. एकदम फास्ट उतरते. सी डॉंकी प्रोसेस. आई अजून पण पळते इकडे. वरून आपण 5:20ला निघालेलो. खाली यायला बरोबर आपल्याला 14 मिनिट झालेत. आणि आपण पायथ्याशी येऊन पोहोचलोय. इथे आपण पोहोचलोय आणि वाजलेत 5:34. आणि त्या तिकडे आपली बाईक पार्क्ड आहे. जस्ट निघालोय आणि त्या साईडला मस्त असा सनसेट होतोय. तो ॲक्च्युली आम्ही वरून बघणार होतो, पण बोललो नका जाऊ द्या. ॲक्च्युली टँक बॅगची जी खासियत आहे ना, लगेच
पॅक करून काढायचं आणि लगेच पाठीला अडकवायचं. आता आपण आलोय बदलापूरच्या डीमार्टमध्ये. एक हिटर आणि ऑलमोस्ट आपली शॉपिंग झाले. आता बिलिंग करायचं आहे आणि घरी निघायचं आहे. मे बी आज आपण ना चिकन तंदुरी खाऊयात घरी. अख्खी चिकन तंदुरी आपल्याला ओव्हनमध्ये फ्राय करायचं आहे. मे बी तेच करणार आहे. आईने नंबर तिथे लावलाय, मी इथे लावलाय. जिकडे लवकर होईल तिकडे आपण बिलिंग करून घ्यायचं. थोडं सामान त्या बॅगेत, थोडं सामान या बॅगेत आणि आम्ही पितो ही लस्सी आयचीएस. वेल डन. आलोय घरी. 1 किलो चिकन आणलंय. ॲक्च्युली पूर्ण मुर्गी आणायचं होतं अख्खी, पण ते नाही आहे प्लॅन. अर्धा किलोचं जेवण बनवायचं आणि अर्धा किलोचं आपल्याला, अर्धा किलो पण नाही, अर्धा पीस आपल्याला ह्या ओव्हनमध्ये फ्राय करायचं आहेत. बापरे. ॲक्च्युली मी जिमला जातो तोपर्यंत माझी आई सगळं जेवण बनवून ठेवेल. थँक्स आणि हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू आणि माझ्या आईला पण. बाय. जिमला जायचं आज. आर्मची एक्सरसाइज आहे आपली. ही आहे आपली जिम. आज आपली आर्म्सची एक्सरसाइज आहे. आर्म्स. वॉर्मअप सेट डन. बायसेप कर्ल्स 20 रेप्स आणि किक बॅक 20 रेप्स. आता जाऊयात आपल्याला मेन एक्सरसाइज करायची. हाफ एक्सरसाइज झाला आहे, हाफ बाकी आहे आणि मजा येते. फर्स्ट डे, न्यू इयर आणि मी जिमला आलो आहे. हे एक नंबर वाटतं. तुम्ही पण जिमला जा आणि मस्त अशी एक्सरसाइज करा. ऑलमोस्ट डन. गाइस डन फॉर द डे. आज एक्सरसाइज करके बहुत मज़ा आया. न्यू ईयर की एक्सरसाइज एकदम कड़क हो गई. ये अपने कपिल भाई है, कभी कभी ब्लॉग में दिखेंगे आपको. अभी रोज दिखेगा. कुठे ट्रिपला गेला. एक्सरसाइज एक नंबर हो गया. और देखो कौन है. बिल्डर आया भाई. ट्रेनर राहुल द ट्रेनर. हे मॅरिनेट केलेलं आता आपल्याला ओव्हनमध्ये टाकायचं आहे. आता हे ओव्हनमध्ये आपल्याला 20 ते 30 मिनिटासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण जेवण करून घेऊयात. म्हणजे इन बिटवीन जेवणामध्ये हे घेऊन खायचं आहे. आणि आज आपल्याला जेवायला आहे चिकन. पेरी पेरी. मी ना 2 बटाटे आणि हे बीट्स पण घेतलेत खायला उकडून आणि याच्यावरती पेरी पेरी मसाला टाकलाय. एक नंबर लागतंय. आई, दिद्दी आणि महेश. सो दॅट्स इट फॉर टुडे. हा ब्लॉग आता इथंच बंद करूयात. खूप मोठा झाला असेल. जर हा व्हिडिओ तुम्ही त्यापर्यंत बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही राहा स्टे हेल्दी, स्टे फिट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टे सेफ. बाय बाय. गुड नाईट. हे जे बनलंय ना सवय झाली ती. एवढं झणझणीत झालं. एक नंबर. कमी एकदा सवय लागली. एक नंबर. मजा आ गया गाइस.